श्रोते हो नमस्कार. नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः ही आपल्या देशाची संस्कृती आहे. केंद्र सरकारसुद्धा महिला सक्षमीकरणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असतं. सक्षम नारी समृद्ध भारत हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे आणि याच उद्दिष्टाच्या अनुषंगानं भारतीय विद्वत परिषद आणि राष्ट्रसेविका समितीची शरण्या ही महिलांची चमू यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या 7 आणि 8 मार्च रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं भारती नारी से नारायणी या महिला विचारवंतांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेच्या आयोजनामागील नेमकं उद्दिष्ट काय, यात कोण सहभागी होऊ शकतं, असे अनेक प्रश्न या अनुषंगानं आपल्या मनात आले असतील. याच प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत रामटेक इथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी आणि या परिषदेच्या माध्यम समन्वयिका रेणुका बोकारे यांच्याशी. बोकारे मॅडम, आकाशवाणीच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, भारती नारी से नारायणी या महिला विचारवंतांच्या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागं नेमका काय उद्देश आहे? भारती, प्रथमतः तर मी या शब्दावर बोलते. भारताची नारी ती भारती, भारतीय नारी ती भारती. भा आणि रती म्हणजे जी तेजस्वी आहे मुळातच आणि जी राष्ट्राचं चैतन्य आहे, राष्ट्राचे सामर्थ्य आहे, अशा या भारतीय नारीच्या एकत्रीकरणाचा हा उत्सव आहे. महिलांनी महिलांसाठी महिलांकरता आयोजित केलेली ही परिषद आहे. त्यामुळे भारती नारी से नारायणीचा प्रवास या परिषदेतून उलगडणार आहे. या भारतीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही परिषद भारतीय विद्वत परिषद आणि राष्ट्रसेविका समितीची जी महिला चमू आहे शरण्या यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली परिषद आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश असा आहे की भारती या रूपाने महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं. ज्या महिलांना सक्षमीकरणासाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या समस्या सांगण्यासाठी जर काही एक व्यासपीठ उपलब्ध झालं तर राष्ट्रीय स्तरावर असू दे, राज्य स्तरावर असू दे, ही भारतीची चमू जी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण हळूहळू तयार करतो आहोत, या चमूंच्या माध्यमातून महिलांच्या समस्यावर, महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि महिलांच्या विकासासाठी कार्य करता येईल. हा मुख्य उद्देश ही भारती नारी से नारायणी ही परिषद आयोजनामागचा आहे. मॅडम, हे सांगा की भारती नारी से नारायणी या राष्ट्रीय परिषदेची मध्यवर्ती संकल्पना काय आहे? या मध्यवर्ती संकल्पनेसाठी 8 आशयसूत्र आम्ही योजिली आहेत. महिलांची जी कामाची क्षमता आहे, त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांचं नेतृत्व आहे, त्यांच्यातलं चैतन्य आहे, त्यांची मूळ प्रकृती आहे, या सर्वांना उद्देशून या सगळ्यांचा समग्र विचार, सर्वंकष विचार या 8 आशयसूत्रांमध्ये झालेला आहे. 8 आशयसूत्र अशी आहेत: विद्या, नॉलेज ॲज अ पॉवर; मुक्ती, लिबरेटिंग सेल्फ; प्रकृती, नेचर टू नर्चर; सिद्धी, स्टोरीज ऑफ सक्सेस; शक्ती, आत्मनिर्भरता; चेतना, डशी एनर्जी; संस्कृती, स्ट्रेंथनिंग रूट्स; कृती, प्लॅन ऑफ ॲक्शन. या परिषदेचा जो मोटो आहे, सायलेंट स्ट्रेंथ टू स्ट्रॅटेजिक फोर्स, अर्थात महिलांच्या सुप्त सामर्थ्यापासून त्या सुप्त सामर्थ्याचं धोरणात्मक ऊर्जेत परिवर्तन करण्यासाठी जो मूळ उद्देश आहे या परिषदेचा, तो म्हणजे सुप्त सामर्थ्यापासून ते धोरणात्मक ऊर्जेपर्यंतचं परिवर्तन. महिलांमध्ये असलेली जी नेतृत्व क्षमता आहे, मुळातच ती सक्षम आणि सशक्त आहे. फक्त तिच्यावर काम करण्याची वेळ किंवा तिला जेव्हा लिडरशिपचा जो गुण म्हणतो आपण, नेतृत्व गुण म्हणतो, जसे जसे तिला साधनं मिळतील, माध्यमं मिळतील, संधी मिळतील, त्या अनुषंगाने ती आपली ऊर्जा, ती आपली शक्ती, ती आपलं नेतृत्व, ती आपला विकास, ती आपलं चैतन्य हे प्रदर्शित करीत असते. त्याच्यामुळे या सुप्त सामर्थ्य तिच्यामध्ये दडलेलं, त्याचं धोरणात्मक ऊर्जेत परिवर्तन व्हावं, परावर्तन व्हावं, परिणाम दिसावा, या अर्थाने ही परिषद आपण मुख्यतः आयोजित केली आहे. मॅडम, या राष्ट्रीय परिषदेमध्ये कोण कोण सहभागी झाला आहे? भारतातल्या महत्त्वाच्या विद्यापीठं, महत्त्वाची विश्वविद्यालयं, संस्कृत विश्वविद्यालयं, राज्यातले विद्यापीठं, अनेक
महाविद्यालय, अनेक सामाजिक संस्था, राष्ट्रसेविका समितीची अनेक प्रांतीय संस्था ज्या आहेत, म्हणजे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या संस्था आणि महिला चमू आहेत, त्या सगळ्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि मला सांगायला खूप आनंद होईल, भारताच्या आपल्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू महोदयांना आपण या परिषदेच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं आहे. या परिषदेमध्ये नक्की कोणकोणत्या स्वरूपाचे किंवा प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित केले आहेत? विविध प्रकारचे कार्यक्रम आपण यात आयोजित केले आहेत. एक म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उद्घाटन सत्र होईल. त्यानंतर विविध जे 8 आशयसूत्र आहे, त्या 8 आशयसूत्रांवर विविध पॅनल डिस्कशन, ज्याला परिसंवाद म्हणतो आपण, चर्चासत्र म्हणतो, ती होणार आहेत. याशिवाय व्हिडिओ प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रेझेंटेशन पण आपण मागवले आहेत. रिसर्च पेपर आपण मागवले आहेत, पण प्रेझेंटेशन खास करून व्हिडिओ आणि पोस्टर प्रेझेंटेशन होणार आहे, ज्या आपण विविध संस्थांमधनं, विश्वविद्यालयांमधनं प्रतिनिधी सादर करतील वेगवेगळ्या सेशन्समध्ये. याशिवाय काही विशिष्ट महिला नेतृत्वांना बोलवून त्यांच्याकडनं मास्टर क्लास, ही जी संकल्पना आहे की काही आपल्याला त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळू शकतं का विविध विषयांवर, ते आपण यामध्ये आयोजित केलेलं आहे. याशिवाय आपल्याला या परिषदेच्या पूर्वी विविध राज्यांमध्ये या परिषदेचा एक भाग म्हणून पूर्व परिसंवाद सत्र, ज्याला आपण प्री इव्हेंट्स म्हणतो, ती आपण आयोजित केलेली आहेत. आमच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने नुकताच स्वयंसिद्धा स्त्री प्रेरणा महोत्सव आयोजित केला. त्यामध्ये आम्ही ज्या संस्कृत क्षेत्रातल्या 14 विदुषी आहेत, त्या 14 विदुषींच्या कर्तृत्वाचा आलेख प्रदर्शित करणारा एक ब्रोशर, एक परिपत्रक, पत्रिका ज्याला आपण म्हणतो, संस्कृत विदुषी पत्रिका, ती आम्ही प्रकाशित केली. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नारी से नारायणी हे जे शीर्षक गीत आहे, ते पण कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने तयार केलेलं आहे. ते गीत लिहिलं आहे आपल्या नागपूरच्याच आणि आमच्या विद्यार्थिनी असलेल्या अजिता आनंद देशमुख आहेत. आणि ते गीत गायला आहेत नागपूरच्याच प्रख्यात गायिका मंजिरी वैद्य अय्यर यांनी. त्या दोघी आमच्या विद्यार्थिनी आहेत कालिदास विश्वविद्यालयाच्या. हे गीत पण आता सर्वदूर पूर्ण भारतात आम्ही नुकतंच प्रकाशित केलेलं आहे. याशिवाय विविध विश्वविद्यालयांद्वारे आम्ही असं ठरवलंय की त्या क्षेत्रातील, म्हणजे त्या राज्यांमधील ज्या कर्तृत्ववान महिला आहेत, त्या महिलांचं ओळख, त्यांचं चरित्र पुस्तक रूपाने, ग्रंथरूपाने प्रकाशित व्हावं, त्या महिलांची ओळख अन्य राज्यातल्या पण स्त्रियांना व्हावी, लोकांना व्हावी, यासाठी त्या पब्लिकेशन म्हणजे ग्रंथाच्या माध्यमातून हे प्रकाशित केले जाणार आहे. याशिवाय एक्झिबिशन, प्रदर्शनही आपण करणार आहोत. ज्या महिला एंटरप्रेनर्स ज्याला आपण म्हणतो, महिला उद्योजिका ज्या आहेत, त्यांच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन, त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म या परिषदेच्या निमित्ताने आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि याशिवाय या परिषदेच्या चर्चासत्राच्या किंवा या परिषदेच्या मंथनातून जे काही आपल्याला प्लॅन ऑफ ऍक्शन ज्याला आपण म्हणतो, एक रूपरेखा आपल्याला मिळेल पुढील कामाची, या परिषदेनंतर विशेष रूपरेखा तयार करून त्याच्या एक सर्वंकष आढावा घेऊन त्याच्यावर सूचना आणि व्यवस्थित त्याचा विचार करून आपण ती भूमिका पण तयार करणार आहोत, रूपरेखा पण तयार करणार आहोत. ज्याला आपण मास्टर प्लॅन म्हणतो किंवा प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणतो, तसा कृती आराखडा आपण तयार करणार आहोत. मॅडम, आपण सांगितलं की ही राष्ट्रीय स्तरावरची परिषद आहे, तर यात कोण कोण सहभागी होऊ शकतं? यामध्ये आता नुकतंच विद्यापीठ अनुदान आयोगाने एक पत्र काढलेलं आहे. त्यांनी सगळ्या विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून या परिषदेकरता त्यांच्या फॅकल्टीज, ज्याला आपण प्राध्यापिका म्हणतो, त्या महिला प्राध्यापिकांना, त्यांच्या विद्यार्थ्यांना जरूर या परिषदेत पाठवावं. तर त्यासाठीचं पत्रही विद्यापीठाने काढलं आहे. कोणतीही महिला या परिषदेत सहभागी होऊ शकते, स्वागतच आहे. ती उद्योजिका असू द्या किंवा ती एक प्राध्यापिका असू दे किंवा शिक्षण तज्ज्ञ असू दे, व्हाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू असू दे, कोणत्याही पदावर असू दे किंवा नसू दे, ती स्वतःहून या परिषदेत सहभागी होऊ शकते. त्यासाठी आमच्या परिषदेची वेबसाईटही आहे. त्या वेबसाईटवर आपण नोंदणी करू शकता आणि या परिषदेत सहभागी होऊ शकता. सगळ्यांना या परिषदेत, म्हणजे महिलांसाठी महिलांकरता आयोजित केलेली परिषद असल्यामुळे या परिषदेत सर्व महिलांचं निश्चितच स्वागत आहे. तर आपण जरूर या परिषदेत सहभागी व्हावं असं आवाहन मी या मुलाखतीन्वये करते सगळ्यांना. मला आता हे विचारायचंच होतं की विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रिया या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. हो. पण जर सामान्य स्त्रियांना वाटलं की आपणही या परिषदेमध्ये सहभागी व्हायला हवं, तर अशी काही व्यवस्था आपण केली आहे का?
हो, आपल्या परिषदेची जी वेबसाईट आहे त्यावर नोंदणी करू शकतो. मी सांगितलं आता तसं की कोणतीही छात्रा आणि कोणतीही सामान्य स्त्री याच्यावर नोंदणी करू शकते आणि तिथे परिषदेत सहभागी होऊ शकते. हा एक भाग. याशिवाय या परिषदेचे आणखीन 2 महत्त्वाचे विशेष आहे. ते म्हणजे सर्व महिला कुलगुरूंची विशेष मीटिंग, ज्याला आपण मीट म्हणतो किंवा सभा म्हणतो, ती या परिषदेत होणार आहे. त्यामुळे एक महिला कुलगुरूंची सभा आणि दुसरं म्हणजे त्रिवेणी योग धर्म अध्यात्म साध्वी संगम, हा सुद्धा इथे विविध धर्मातल्या विविध क्षेत्रातल्या ज्या स्पिरिच्युअल आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना इथे आपण बोलवतो आहोत आणि त्यांचेही विचार आपण जाणून घेणार आहोत. कारण महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण यापेक्षा महिला सशक्तच आहे, सक्षमच आहे. तिचे वेगवेगळी जी नेतृत्वाची दालनं आहेत किंवा नेतृत्वाच्या संधी आहेत ते कशी खुले करून देता येतील, जास्तीत जास्त ती तिच्यापर्यंत कसे पोहोचतील आणि यासाठी असणारे सगळे अडथळे पार करून तिला तिचं स्वतःचं आत्मनिर्भर, स्वतःचा आत्मविकास आणि आत्मसन्मान कसा साधता येईल, हेच या परिषदेच्या आयोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ते साधण्यासाठी आपण सर्व स्तरातल्या महिलांना यात सहभागी करून घेतो आहोत. त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी आपण चर्चाही करतो आहोत आणि त्यांना मार्गदर्शनासाठी पण निमंत्रित केलेलं आहे. या सगळ्याचा परिणाम आपल्याला जो शेवटचा कृती आराखडा तयार होईल त्यात निश्चितच दिसेल. मला हे विचारायला आवडेल की 7 आणि 8 मार्च रोजी ही जी राष्ट्रीय परिषद आपण महिलांची आयोजित केलेली आहे, तर खरंच या आयोजनाची फलश्रुती काय होईल असं आपल्याला वाटतं? या आयोजनाची फलश्रुती एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आमचं उद्दिष्ट आहे की भारती हे व्यासपीठ भारतातील सर्व राज्यांमध्ये, आणि दिल्ली तर मुख्य आहे, आपलं राजधानी आहे, पण भारतातील सर्व राज्यांमध्ये हे व्यासपीठ महिलांसाठी तयार होईल. प्रत्येक प्रांतात आपण यासाठीच हा, ज्याला आपण प्री इव्हेंट म्हणतो, पूर्व परिषदा म्हणतो, त्या घेतो आहोत की जेणेकरून तिथल्या सर्व स्तरातल्या सर्व क्षेत्रातल्या महिला या व्यासपीठाशी जुळाव्यात आणि त्या माध्यमातून एक महिलांचं, ज्याला कनेक्टिव्हिटी म्हणतात, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं ते म्हणजे की या परिषदेमध्ये कनेक्टिंग इंडिया थ्रू कनेक्टिंग वुमेन हा जो आमचा मोटो आहे, हा आमचे ब्रीद आहे की भारत जोडायचा असेल तर आपल्याला महिलांना जोडूया. तर महिलांच्या जोडण्यातनं भारताची जोडणी हा एक खूप सुंदर उद्देश या परिषदेचा आहे. आणि ही भारती जी आहे ती सखी म्हणून आपल्या सगळ्या महिलांना एक सखी वाटावी, इतपत विश्वासार्हता या भारती व्यासपीठांनी मिळवावी. या भारती व्यासपीठ मिळवेल असा मला विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जे कोणतं, म्हणजे आपण ज्याला गृहिणी म्हणतो ती गृहिणी, पण ज्याला थँकलेस जॉब म्हणतात, 24 तास अहर्निशम सेवामहे या ती भूमिकेत असते आणि सततच तिच्या त्या अहर्निश सेवेमध्ये तिचं गृहिणीपद, गृहिणीगृह मुच्यते, ती नुसतं घराला नाही, कुळाला नाही, तर संपूर्ण राष्ट्राचाच ती भक्कम आधार असते. तर या गृहिणीला, या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि क्षेत्रातल्या स्त्रीला एक सन्मानार्हता मिळावी, तिचा आत्मसन्मान आणि तिला आत्मनिर्भरता मिळावी. आणि या तिच्या विकासाचं, या तिच्या नेतृत्वाचं, या तिच्या, ज्याला आपण म्हणतो की उपलब्धीचं साक्षी कोणीतरी असावं, तर ही भारती साक्षी असेल. ती नुसती सखी नसेल तर ती साक्षी पण असेल. त्यामुळे भारती हा व्यासपीठ या परिषदेच्या माध्यमातून निर्माण करणे आणि त्याला बळकटी देणे आणि सगळ्या महिलांमध्ये, भारतामध्ये या व्यासपीठाने विश्वासार्हता मिळवणे, हे या भारती नारी से नारायणी या राष्ट्रीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. तर मला हे सांगताना आनंद होतो की आम्हाला विश्वास आहे की भारती ही परिषद या आमच्या उद्दिष्टाला नक्कीच सफल करेल. अरे वा. नारी से नारायणी म्हणजे एका सामान्य स्त्रीचा प्रवास असामान्यत्वाकडे होण्याच्या दृष्टीनं किंवा स्त्रीला विकासाच्या वाटेवर नेण्याच्या दृष्टीनं ही भारती नावाची राष्ट्रीय परिषद, जी आता 7 आणि 8 मार्च रोजी नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आली आहे, तिचा नक्कीच फायदा होईल असं आपल्या बोलण्यावरून मला वाटतंय. तर मॅडम, आकाशवाणीच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आपण आज आलात आणि भारती या महिला विचारवंतांच्या राष्ट्रीय परिषदेबाबत आम्हाला माहिती दिलीत. यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आणि श्रोत्यांच्याही वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. मलाही येथे निमंत्रित करून माझे विचार ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि आकाशवाणी पदाधिकाऱ्यांचेही मनपूर्वक धन्यवाद.